नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? ओके. आजचा लेसन आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. इंडायसेस अँड क्यूब रूट या लेसनला दोन पार्टमध्ये आपण विभाजित करूया. पहिल्यांदा आपल्याला पहिल्या पार्टमध्ये बघायचं आहे इंडायसेस, आणखी दुसरा पार्ट आपल्याला क्यूब रूट. ठीक आहे ना? या इंडायसेस या पार्टमध्ये प्रामुख्याने आपल्याला काय काय बघायचं आहे, तर लॉज ऑफ इंडायसेस. देर आर सम लॉज ऑफ इंडायसेस. आणखी ते स्टँडर्ड 7ला आपण पाहिलेले आहेत. कोणते कोणते लॉज आहेत ते आपण जस्ट आपल्याला आत्ता रिकॉल करायचे आहेत. आपल्याला बघायचं आहे आपल्याला कितपत आठवतं ते. आणखी त्याच्यानंतर इंडायसेसच्या रिलेटेड काही टर्म्स आपल्याला शिकायचे आहेत, काही टर्मिनॉलॉजी आपल्याला शिकून घ्यायची आहे. म्हणजे कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात, हे सगळं शिकून घ्यायचं आहे. कारण त्याच्यावरतीच आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 आणखी प्रॅक्टिस सेट 2 हे डिपेंड आहेत. या लेसनचे पहिले दोन प्रॅक्टिस सेट आहेत त्या टर्मिनॉलॉजीवर पूर्णपणे डिपेंड आहेत. ओके. सर्वात पहिल्यांदा इंडेक्स म्हणजे काय हे समजून घ्या. इंडेक्स म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं मल्टिप्लिकेशनचं एक सम देतो मी. बघा करता येते का. अर्थात ते सॉल्व करायचं नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. 2 into 2 into 2 into 2 into 2. 2 is written 5 times. 2 is written 5 times and multiplied. 2 is written 5 times and multiplied. आपल्याला त्याचा आन्सर काढायचं नाही आहे, ते कसं एक्सप्रेस करायचं आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे ना? त्याच्या अगोदर एक गोष्ट मला सांगा. मल्टिप्लिकेशन या वर्डला इंग्लिशमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये, विशेषतः मॅथमॅटिक्समध्ये एक दुसरा वर्ड आहे. आपण दुसरं काहीतरी म्हणतो त्याला. मल्टिप्लिकेशनला आपण दुसरा वर्ड कोणता वापरतो? मल्टिप्लिकेशनला आपण प्रॉडक्ट असं म्हणतो. मल्टिप्लिकेशनला आपण प्रॉडक्ट असंही म्हणतो. हे जे 2 into 2 into 2 into 2 into 2 5 times 2 2 आहेत ना, हे झालं प्रॉडक्ट फॉर्म. हे झालं, याला आपण प्रॉडक्ट फॉर्म असं म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणखी मग हे एक्सप्रेस कसं करायचं आहे, तर हे 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 2 raised to 5 2 raised to 5 असं आपल्याला एक्सप्रेस करता येतं ते. आणि हे 2 raised to 5 जे आहे ना, त्याला आपण इंडेक्स फॉर्म म्हणणार आहोत. कोणता फॉर्म म्हणणार आहोत? इंडेक्स फॉर्म. हा इकडला मल्टिप्लिकेशन आहे, हा प्रॉडक्ट फॉर्म झाला. आणि 2 raised to 5 हा झाला इंडेक्स फॉर्म. ओके. इंडेक्स फॉर्म म्हणजे 2 raised to 5. या 2 raised to 5चा अर्थ काय होतो, तर 2 जो आहे तो बेस आहे. 2 जो आहे तो त्याला आपण बेस म्हणणार आहोत. आणखी 5 काय आहे, मग 5ला आपण इंडेक्स म्हणणार आहोत. याच्यातल्या 5ला आपण इंडेक्स म्हणणार आहोत. आता लेसनचं नाव आहे लेसन इंडायसेस असं म्हणतो आपण. ओके. तर ह्या इंडायसेसमधला इंडेक्स म्हणजे काय, तर कोणत्याही नंबरच्या वरती, डोकीवरती जे कॉर्नरमध्ये जो नंबर असतो बघा, ओके, त्याला आपण इंडेक्स म्हणणार आहोत. त्याला आपण इंडेक्स म्हणणार. आणि तो काय दर्शवतो आपल्याला, तर तो मल्टिप्लिकेशन किती टाइम्स झालेलं हे आहे दाखवतो. इथे जसं 2 raised to 5 आहे, याचा अर्थ काय, हाऊ मेनी टाइम्स दॅट नंबर हॅज बीन मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ. 2 जो नंबर आहे तो त्याच 2नच किती वेळा मल्टिप्लाय केलेला आहे हे दाखवण्याचं काम तो इंडेक्स करतो. जो 5 आहे तो डोकीवर आहे तो इंडेक्सचं समजलं. जो डोकीवर असतो, कॉर्नरमध्ये असतो, तो त्याला आपण इंडेक्स म्हणणार आहोत. ठीक आहे ना? म्हणजे काय, तर 2 into 2 असं असेल तर ते आपण 2 raised to 2 असं बोलतो. 2 into 2 into 2 3 times 2 असेल तर 2 raised to 3 बोलतो. 2 into 2 into 2 into 2 4 times 2 असेल तर 2 raised to 4 बोलतो. आणखी इथे 2 into 2 असं 5 टाइम्स आहेत, आणखी म्हणून त्याला आपण 2 raised to 5 म्हणतो आहोत. ओके. आता हे समजलं तुम्हाला इंडेक्स बद्दल. या इंडेक्सलाच दुसरं एक नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. ते कोणतं नाव आहे, त्याला आपण पॉवर म्हणतो. आता पॉवर म्हणजे काय, पॉवर म्हणजे शक्ती, पॉवर म्हणजे ताकद. मग कशाची शक्ती, कशाची पॉवर, हा बेस जो आहे ना, बेस त्याची शक्ती. इथे इन दिस केस 2 raised to 5 आहे. ही 5 पॉवर कोणाची आहे, तर 2ची आहे. 5 पॉवर कोणाची आहे, 2ची आहे. 2 raised to 2 ही कोणाची पॉवर आहे, 2ची आहे. 2 raised to 3 ही कोणाची पॉवर आहे, 2ची पॉवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये 2 raised to 2 याला आपण स्क्वेअर असंही म्हणतो. आणि 2 raised to 3 याला 2 क्यूब असंही म्हणतो. समजलं? 2 स्क्वेअर आणखी 2 क्यूब. 2 स्क्वेअर म्हणजे 2 into 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 2 क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 2 into 2 into 2. समजलं?
ओके, तर ही पॉवर जी आहे ती पॉवर बेसची पॉवर आहे. आपण याला ए रेस टू एम असं बोलूया किंवा ए रेस टू एन असंही समजूया. ही पॉवर जी आहे ती इंटिजर्स आहे असं समजूया. आणखी त्याप्रमाणे आपल्याला ते इंडायसेसचे लॉज आपण पाहिलेले आहेत गेल्या वर्षी. म्हणजे काय, तर हे पॉवर जी आहे ना वरती जी इंडेक्स आहे, ही इंडेक्स एकतर मायनस आहे, एकतर पॉझिटिव्ह आहे, एकतर निगेटिव्ह इंटिजर्स आहेत किंवा झिरोही असू शकतं. आणखी म्हणून आपण काही लॉज शिकलेलो आहोत. जर हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इंटिजर्स असतील तर मग कन्व्हर्शन कसं करायचं त्याचे काही फॉर्म्युलेज किंवा काही लॉज आपण पाहिलेले आहोत. ते आपण थोडेसे रिकॉल करूया. लॉज ऑफ इंडायसेस, फर्स्ट लॉ आहे तो ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. जेव्हा ए म्हणजे खालचा बेस आहे तो सेम टू सेम आहे, आणखी पॉवर चेंज होते आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन. बेस सेम आहेत, आणखी इंडेक्स आहेत ते वेगळे वेगळे आहेत, एम आणखी एन आहे. तर अशा वेळी काय होतं, दॅट इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. एक एक्झाम्पल बघा, खाली एक्झाम्पल आहे तिथे. 3 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 2. 3 बेस सेम आहे की नाही. ते जे एक्झाम्पल्स आहेत ते त्या फॉर्म्युल्याशी किंवा त्या लॉजशी रिलेट करून बघा मित्रांनो, मग तुम्हाला समजेल. आणखी असं कन्व्हर्शन होतं, हेच तर आपल्याला करायचं आहे. ओके, 3 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 2. 3 रेस टू 5 3 आहे, बेस सेम आहे म्हणून 3, आणखी 5 आणखी 2 आहे ते m प्लस n म्हणून 5 प्लस 2, 5 प्लस 2 असं होणार आहे ते. समजलं. दुसरा लॉ आहे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. म्हणजे इथेही बेस आहे तो सेम आहे. एक्झाम्पल बघा, 3 रेस टू 7 डिवायडेड बाय 3 रेस टू एन. ओके, 3 सेम टू सेम आहे, 3 बेस. आणखी तिथे फॉर्म्युलामध्ये ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. पॉवरची सबट्रॅक्शन होते, पहिल्या इंडेक्सपासून दुसरे इंडेक्स मायनस होतं. 3 रेस टू 7 डिवाइड बाय 3 रेस टू 9 दॅट इज इक्वल टू 3 रेस टू 7 मायनस 9, 7 मायनस 9. तिसरा लॉ बघा, ए इंटू बी द होल रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एम, ए इंटू बी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता याचं एक्झाम्पल 5 इंटू 7 रेस टू 2 आहे. ओके, तर ए इंटू बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. म्हणजे जी पॉवर आहे ते दोन्हींना आपण द्यायची आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, दोन्ही टर्मला, पहिल्या टर्मला पण आणखी दुसऱ्या टर्मला पण. म्हणजे 5 इंटू 7 रेस टू 2 दॅट इज इक्वल टू 5 रेस टू 2 अँड इंटू 7 रेस टू 2. समजलं. त्याच्यानंतरचं आहे ते ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. त्याच्यानंतरचा लॉ कोणता आहे तर ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. ए रेस टू 0 म्हणजे कोणताही एक नंबर आहे ज्याचा इंडेक्स 0 आहे. समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. 1 लाखचा इंडेक्स 0 असेल, 1000, 1 लाख कितीही नंबर असेल, कोणताही नंबर असेल बेसला, त्याचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती होते दॅट इज इक्वल टू 1. ओके, इथे आहे 5 रेस टू 0 दॅट इज इक्वल टू 1. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ रूल आहे तो ए रेस टू मायनस एम, ए रेस टू मायनस एम. म्हणजे काय तर मायनसमध्ये नंबर आहे इंडेक्सचा नंबर जो आहे तो, आणि तो जे काही इंडायसेस किंवा जे काही फॉर्म आहे तो पॉझिटिव्हमध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा असेल तर ए रेस टू मायनस एम आहे ते दॅट इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. सर्वच्या सर्व उचलायचं आणि 1 अपॉन ए रेस टू पॉझिटिव्ह करून टाकायचं. ओके, याच्यामध्ये ए रेस टू मायनस एम, ए रेस टू मायनस एम, हा 5 रेस टू मायनस 3 असं एक्झाम्पल आहे. 5 रेस टू मायनस 3, हा 5 रेस टू मायनस 3 हा इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा असेल तर 1 अपॉन 5 रेस टू 3, 1 अपॉन 5 रेस टू 3 असं करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ए रेस टू एम अँड दॅट रेस टू एम एन. म्हणजे पॉवरची पॉवर ए रेस टू एम आणि त्याची पॉवर एन, म्हणजे 2 पॉवर्स आहेत. एम आहे पहिली आणखी ब्रॅकेटची पॉवर आहे एन आहे, 2 इंडेक्स आहेत. त्यावेळी काय करायचं आहे तर ए रेस टू एम एन करायचं आहे, ए रेस टू एम एन करायचं आहे. ए रेस टू एम पॉवर एन दॅट इज इक्वल टू ए रेस टू एम एन. म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. इथे एक्झाम्पल त्याचं नाही आहे.
मी सांगतो तुम्हाला 2⁵ आणखी 3 असेल तर 2⁵ इंटू 3 करायचं आहे. समजलं? ओके. त्याच्यानंतर 7th आहे a/b⁻m. a/b⁻m म्हणजे कोणतं तरी फ्रॅक्शन आहे आणि त्याची पॉवर आहे ती m आहे. ओके. मग वरच्या न्यूमरेटरला पण तो इंडेक्स द्यायचा आहे आणखी डिनॉमिनेटरला पण इंडेक्स द्यायचा आहे. a/b⁻m असेल तेव्हा a/m आणखी b/m. m जी पॉवर आहे ती a ला सुद्धा दिली आणखी b ला सुद्धा दिली. दिसतंय? अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर 8th रूल आहे. हा 8th रूल आहे. तो आहे a/b फ्रॅक्शन आहे त्याची पॉवर मायनसमध्ये आहे -m. म्हणजे जसं 5th रूल होता a⁻m तसंच इथे पण -m आहे. त्याचीही पॉवर आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करून घ्यायची असेल तर काय करायचं? ओके. मी हेही सांगतोय की याचा यूज कुठे होतोय. जेव्हा आपल्याला इंडेक्स आहे ती निगेटिव्ह नको पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असेल तर जो फॉर्म्युला 5 आहे ना 5 तो 5 फॉर्म्युला 5th फॉर्म्युला आणखी हा 8th फॉर्म्युला यूज होणार आहे आपल्याला. आतमध्ये फ्रॅक्शन असेल आणखी फ्रॅक्शनची पॉवर जर का मायनस असेल, फ्रॅक्शनची पॉवर जर मायनस असेल तर तो फ्रॅक्शन उलटा करायचा आहे. = a/b असेल तर b/a करायचा आहे. b/a आणखी इंडेक्स आहे तो -mचा +m करायचा आहे. दॅट्स इट. तेवढंच करायचं आपल्याला. समजलं? तर हे सगळे 8 रूल्स आहेत, 8 लॉज आहेत. हे आपण 7th स्टँडर्डला डिटेलमध्ये पाहिलेले होते. त्याच्यावरती काही सम्स पण केलेले होते. लक्षात घ्या, हे थोडंसं या लेसनमध्ये तुम्हाला उपयोगी होणार आहे. मित्रांनो, हे इंडेक्स जेव्हा इंटिजर्स आहेत प्लस किंवा -m आहेत अशा बाबतीत आपण ह्याचा विचार केलेला आहे. इंडेक्स जेव्हा फ्रॅक्शन्समध्ये असतील तर म्हणजे रेज टू आपण बोलतो ना, एक नंबर आहे दॅट इज रेज टू, वरती जो इंडेक्स आहे तो इंडेक्स आहे फ्रॅक्शनमध्ये आहे, तो फ्रॅक्शनमध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे त्याचा अर्थ समजून घ्या. याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो a⁻, जनरल फॉर्ममध्ये सांगतो, a⁻1/n हा जनरल फॉर्म आहे. म्हणजे a हा एक नंबर आहे, 1/n, nच्या ठिकाणी काहीही नंबर असेल म्हणजे a⁻1/2, a⁻1/3, a⁻1/4, a⁻1/5, 1 1 1 1 न्यूमरेटर इंडेक्समधला सेम आहे. आणखी डिनॉमिनेटर जो आहे 2 3 4 5 असा आहे. आणि ए आहे, एच्या ठिकाणीही दुसराही कोणताही नंबर असू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, आपण विचार करतोय इंडेक्सबद्दलचा आणि इंडेक्समधल्या डिनॉमिनेटरचा. इंडेक्समधला डिनॉमिनेटर 2 असेल तर स्क्वेअर रूट म्हणणार आहोत आपण. इंडेक्समधल्या डिनॉमिनेटरमध्ये 3 असेल तर क्यूब रूट म्हणणार आपण. इंडेक्समधल्या डिनॉमिनेटर 4 असेल तर 4th रूट ऑफ बेस, किंवा डिनॉमिनेटर जर का 5 असेल तर 5th रूट ऑफ द बेस असं म्हणणार आहोत. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट असं काहीतरी आपण म्हणणार आहोत. ठीक आहे ना. 1/, असा डिनॉमिनेटर असेल तर. आता आपल्याला बघायचं आहे m/n, म्हणजे वरतीही काहीतरी न्यूमरेटर एक नंबर आहे, 1 नाही आहे, 1च्या ऐवजी दुसरा कोणता तरी नंबर आहे. आणखी n खालती एक वेगळा नंबर आहे, 3/5 समजा, 5/7 समजा, 13/19 समजा, 23/27 असं काहीतरी असेल वरती न्यूमरेटर आणखी आणि अशा फॉर्ममध्ये तो इंडेक्स असेल. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो वरचा न्यूमरेटर आहे ना, न्यूमरेटर त्याला आपण पॉवर म्हणणार आहोत, त्याला आपण पॉवर म्हणणार आहोत. आणखी खालच्या डिनॉमिनेटरला तर आपण रूटच म्हणतो, बरोबर ना. वरच्या न्यूमरेटरला पॉवर म्हणणार आहोत आणि खालच्या डिनॉमिनेटरला आपण रूट म्हणणार आहोत. ओके. जनरली वी कॅन एक्सप्रेस 2 मीनिंग्स ऑफ द नंबर a/m/n, a⁻m/n, a⁻m/n या फॉर्ममधले एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला कसे बोलायचे आहेत ते शिकून घ्या. a⁻m/n दॅट इज इक्वल टू a⁻m/n मीन्स nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. nth रूट ऑफ म्हणजे पहिल्यांदा रूट आपल्याला घ्यायचा असेल तर nth रूट ऑफ mth पॉवर, m वरती आहे n खाली आहे, nth रूट ऑफ mth पॉवर, किंवा उलटा आपल्याला असं बोलता येईल mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. दोन्ही पद्धतीनं आपल्याला कसं बोलायचं आहे ते शिकून घ्या, कारण याच्यावरती प्रॅक्टिस सेट 3.2 टोटली डिपेंड आहे. फक्त हे शिकला तर एकदम हा प्रॅक्टिस सेट असाच होऊन जाईल.
बघा a⁻m/n आहे, मी रिपीट करतोय. वरचा m आहे तो पॉवर म्हणायचा आहे, आणखी n आहे तो रूट म्हणायचा आहे. nth रूट आपल्याला रूट पहिल्यांदा घ्यायचा nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, किंवा mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a, mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. ठीक आहे ना. हे झालं कसं बोलायचं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल असा एक प्रॅक्टिस सेट आहे 3.2. त्याच्यामध्ये हेच आहे. ते एक पहिलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय आहे ते बघा. 225 रेज टू 3/2. ते आपण कसं बोलणार आहोत, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 किंवा स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. दोन्ही पद्धतीनं क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 किंवा स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 या दोन्ही पद्धतीनं आपल्याला हे सांगता येतं. म्हणजे पहिल्यांदा रूट घेऊन डिनॉमिनेटर घेऊन किंवा पहिल्यांदा पॉवर घेऊन क्यूब घेऊन, इथे या एक्झाम्पलमध्ये पॉवर घेऊन नंतर रूट घेऊन असंही आपल्याला बोलता येतं. ओके, इथे झालं हे इंडायसिसच्या बद्दल. आता या लेसनचा दुसरा पार्ट आहे तो क्यूब रूट संबंधी. ओके, त्याच्या संबंधी थोडीशी माहिती आपण बघूया. क्यूब अँड क्यूब रूट. आपल्याला जेव्हा क्यूब रूट शिकायचं आहे त्याच्या अगोदर क्यूब म्हणजे काय हे समजून घ्या. इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड, एक नंबर जो आहे तो 3 टाइम मल्टिप्लिकेशन आहे त्याचं. म्हणजे समजा एक 6 हा एक नंबर घेतला आपण, 6 × 6 × 6, 6 जो नंबर आहे तो 3 टाइम्स घेतला आपण, लिहिला आणि 3 टाइम मल्टिप्लाय केला त्याला, तर जे आन्सर येणार असतं ते क्यूब म्हणतो आपण. 6चा क्यूब म्हणतो, बरोबर. 6चा क्यूब म्हणजे काय, तर 6 × 6 × 6, बरोबर, याला क्यूब म्हणतो. मग 6 × 6 × 6 याचं आन्सर किती होतं, तर 216 होतं. मल्टिप्लाय करून बघितल्यानंतर 216 याचा आन्सर होतं. या 216ला 6चा क्यूब म्हणतात. 6 क्यूब = 216. आणि 216चा क्यूब रूट आहे तो 6 आहे, तो 6 आहे. म्हणजे 6ला 216चा क्यूब रूट म्हणतात, आणखी 216ला 6चा क्यूब म्हणतात. उलटा आहे, 6चा क्यूब 216 आणि 216चा क्यूब रूट 6, असं ते एकमेकाच्या उलट आहे. ठीक आहे ना. हे क्यूब रूट कसं काढायचं आहे, जसं आपण 6 × 6 × 6 करून 216 हा क्यूब काढला, तर 216 जेव्हा देतात तेव्हा आपल्याला 6 कसा काढायचा आहे, 6 कसा काढायचा आहे. याच्यापूर्वी तुम्ही LCM HCF लेसन पाहिलेलं आहे, त्याच्यात प्राईम फॅक्टरायझेशन केलेलं आहे. 216 आहे ना हा नंबर, किंवा कोणताही नंबर ज्याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे त्या नंबरचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे. प्राईम फॅक्टर्स कोणते कोणते आहेत ते बघायचं आहे. तर 216 आपण जेव्हा प्राईम फॅक्टर्स काढतो तेव्हा 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3, म्हणजे 2 आहेत ते 3 टाइम्स येतात, आणखी 3 आहेत ते 3 टाइम्स येतात. फॅक्टर्स पाडून बघा. या फॅक्टर्सचं काय करायचं, 2-2 पेअरमध्ये 3 पेअर त्याचे बनवायचे आहेत आपल्याला. म्हणजे टोटल 6 फॅक्टर्स आहेत, 2 2 2 3 3 3. 2-2चे पेअर घ्यायचे आणि सेम टू सेम पेअर घ्यायचे आणि असे 3 पेअर्स बनवायचे आहेत. म्हणजे 2 3 2 3 2 3, 2 × 3 एक पेअर, 2 × 3 दुसरा पेअर, 2 × 3 तिसरा पेअर, असे 3 पेअर्स घ्यायचे आहेत. 2 तिन्ही बाजूला डिवाइड केलं, 3 तिन्ही बाजूला डिवाइड केलं, तिन्ही ब्रॅकेटमध्ये असे ते ग्रुप केलं, ग्रुपिझम केलं. 2 × 3 6, 2 × 3 6, 2 × 3 6, 6 × 6 × 6, 6 × 6 × 6, 6 × 6 × 6 म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत, 6 क्यूब, 6 क्यूब. ठीक आहे ना. तो रॅडिकल साईनमध्ये जेव्हा क्यूब रूट ऑफ 216 असं लिहितो तेव्हा रॅडिकल साईन क्यूब रूट ऑफ 6⁻³ असं लिहायचं आहे, 6⁻³. मग इथं हे रॅडिकल साईन आहे जे 3 क्यूब रूट दाखवतं ते, आणखी आतमधला क्यूब 6चा क्यूब तो जातो, आणखी मग क्यूब रूटचं आन्सर येतं ते 6 येतं. क्यूब रूटचं आन्सर येतं ते 6 येतं. म्हणजे काय, क्यूब रूट ऑफ 216 = 6 हे असं काढतात. कोणताही नंबर दिला तर तुम्हाला याचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे. हे प्राईम फॅक्टर्स असतात, त्याचे 3 ग्रुपमध्ये विभागणी करायची आहे, आणखी मग ते क्यूबच्या फॉर्ममध्ये रॅडिकल साईनमध्ये टाकायचं आहे. आणखी रॅडिकल साईन आणखी क्यूब काढायचा आहे, आणि जो काही नंबर असतो तो नंबर तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजे त्याचा
क्यूब आहे तो, म्हणजे याचं क्यूब रूट आहे ते. समजलं का मित्रांनो? इथंच मला वाटतं हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो संपवूया आपण. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते या टर्मिनॉलॉजी आपण मगाशी जी पाहिलेली आहे, nth रूट किंवा m पॉवर, याच्या संदर्भात काहीतरी सम्स आहेत, काहीतरी 2 प्रॅक्टिस सेट आहेत ते, आणखी क्यूब रूट काढण्यासाठी एक सेपरेट प्रॅक्टिस सेट आहे, तोही आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, तोपर्यंत धन्यवाद.